राज्यातील सोयाबीन उत्पादकांना सरकारमार्फत मोठा दिलासा मिळालाय। केंद्र सरकारच्या वतीनं पुढील 90 दिवसात 13 लाख टन सोयाबीन हमीभावानं खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। याबाबत सोमवारी अधिकृत पत्र पणन विभागाला सुपूर्द करण्यात आलं असून नाफेड आणि SCCFच्या खरेदी केंद्रांवर सोयाबीन खरेदी होणार आहे। या योजनेअंतर्गत उडीद ही खरेदी केले जाणार आहेत। केंद्र सरकारनं महाराष्ट्र आणि कर्नाटक या 2 राज्यांमध्ये सोयाबीनची किमान आधारभूत किंमत ही 4892 रुपये प्रति क्विंटल इतकी निश्चित केली आहे। त्यानुसार खरेदी होणार आहे। सध्या राज्यात सोयाबीनचे दर कमालीचे पडले असून त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे। सलग दुसऱ्या वर्षी सोयाबीनचे दर पडलेत। मागील वर्षीची तफावत भरून काढण्यासाठी राज्य सरकारनं प्रति हेक्टरी 5000 रुपये अनुदानाचा निर्णय घेतलाय। मागील वर्षी सोयाबीनचे भाव पडल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावं लागलं होतं। मात्र त्याही परिस्थितीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सातत्यानं पाठपुरावा करून कृषी मंत्र्यांच्या सहकार्याने सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 5000 रुपये आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला। यासाठी राज्य सरकारनं 4200 कोटी रुपये अनुदान उपलब्ध करून दिले। येत्या काही दिवसात ते शेतकऱ्यांना मिळणार आहे। याबाबत शेतकऱ्यांनी कृषी मंत्र्यांसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत।